ऑफिशियल्स रेडी. नमस्कार. देव बरा करो गाववाल्यानो. मालवणी आकाशवाणीच्या वैभववाडी केंद्रावरसून परत एकदा तुमचा सगळ्यांचा अगदी मनाकाळजातून आणि हात जोडून स्वागत असा. भारतीय जनता पार्टी कणकवली देवगड वैभववाडी आयोजित माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार, लोकनेते, लोकनायक, कोकणचे भाग्य विधाते आणि कोकणचे विकास पुरुष आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्तान सिंधुदुर्ग जिल्ह्याचा वैभव असणाऱ्या या वैभववाडी तालुक्याची पहिलीच पण भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा अर्थात सिंधू नाईक चषक 2026. ग्रँड फिनाले मध्ये दाखल दोनही संघ असत. लेफ्ट हँड राउंड विकेट. गोलंदाजीची सुरुवात बॉलिंग मार्कवर राकेश कहर. सुरुवात केली राकेशने. 6 ओव्हरची मॅच असा. पहिले 2 ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. स्ट्रायकर यांच्या दिशेन परदीन काझी, हरदीन काझी, शिवंडी मुंबईचो खेळाडू, ISPL मध्ये कोलकाता टीम साठी खेळलो. त्याका साथ देताना किरण. कट करण्याचा प्रयत्न होतो. वाईडचो इलो इशारो. या दोन्ही टीमच्या टीम ओनरचे सुद्धा मनपूर्वक आभार असत. AK स्पोर्ट वरवडे, अचित कदम सर तुमचा मनपूर्वक स्वागत. पेरनेम स्ट्रायकर गोवा संघाचे संघ मालक, मांद्रेमचे माजी सरपंच महेशजी कोनाडकर यांचा स्वागत. प्रिन्स समादोई कलेश्वर मित्रमंडळ स्पर्धेच्या पाठोपाठ पेरनेम संघ परत एकदा ग्रँड फिनाले मध्ये दाखल आणि देवगडच्या स्पर्धेपाठोपाठ AK स्पोर्ट वरवडे कणकवली संघ अजून एका मोठ्या पायदानाच्या दिशेने. 1 बॉल 1 रन. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. गोलंदाज राकेश कडसून. एक महत्वाची स्पर्धा, महत्वाची लढत, ग्रँड फिनाले. लक्ष लागलो सगळ्यांचो. 5,75,575 रुपयांचो मानकरी कोण ठरतलो. दुसऱ्या क्रमांकासाठी 2,75,575 रुपये आणि विजेत्या संघाच्या मालकासाठी मोटरसायकल तेचो मानकरी कोण ठरतलो. पहिल्या ओव्हरीचो दुसरो बॉल सरलो. तिसरो बॉल घेऊन राकेश कर पहिली नेन कडसून परत एकदा परदीनसाठी शॉर्ट पिच. शॉर्ट टर्म पूल मिडानच्या दिशेन श्रेयस कदमला बीट करत चेंडू सीमा पार. सिंधू नाईक चषक चौकार. या दरम्यान उत्तमजी मुणगेकर जे देवगडच्या क्रिकेट स्पर्धेचे उत्तम आयोजक म्हणून काम करतात, ते उत्तमजी या ठिकाणी आनंदवाडी देवगडहून आलेले आहेत. मी त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित करतो की त्यांनी सन्माननीय जी मान्यवरांची रांग आहे त्या ठिकाणी बसून स्थानापन्न व्हावं. बादलजी यानंतर धावतो वर्णन आपल्या समोर सादर करतील. राकेश कहर बॉलिंग मार्क पर्सन. किरण पवार, माफ करा, किरणने आपल्या इनिंगची सुरुवात केली. सावळे पनवेल गावचे खेळाडू असत. कोलकाता नगरीसाठी त्यांनी ISPL खेळली आणि पहिल्या ओव्हरीसाठी निलेश सर, रेश्मा मॅडम या स्पर्धेचे अँकर म्हणून त्यांची जबाबदारी खूप बखूबी पार पडताना. कमेंट्री बॉक्समध्ये कुणालजी दाते सर, अमोलजी जमदाडे सर यांच्यासोबत मी बादल चौधरी. आणि ही ओव्हर संपली ना की निलेश सर माका फक्त 1 मिनिट द्या, एक अनाउन्समेंट करूची. पहिल्या ओव्हरीचो 5वा बॉल राकेश कर. 4 बॉलमध्ये 4 रन्स केले किरण पवारने. अजून एक खोलवा टप्प्याचा चेंडू. फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण. खरा तर पवार म्हटला ना की नावाची या आडनावाची एक वेगळी जादू असा. खेळ म्हणा, समाजकारण म्हणा की राजकारण म्हणा, पण ही जादू अजूनही किरण कडसून दाखवणं बाकी असा. कारण बॉलिंग मार्कवर राकेश कहर आपल्या नावातलो कहर जणू काय घेऊन इलो. प्रत्येक चेंडू योग्य टप्प्याच्या दिशेन, योग्य दिशेन. ज्याप्रमाणे अमेरिकेची मिसाईल कोसळा होती इराणवर, अगदी तशीच अचूक जागेवर. पहिल्या ओव्हरीचा शेवटचा बॉल वाईड शॉर्कर करण्याचा प्रयत्न. चेंडू हातातून निसाटलो, दिशाहीन झालो. उरलेला काम विकेट किपरने पूर्ण केला. वाईडच्या स्वरूपात मिळालो एक सिंगल. रन झाले 6. पहिल्या षटकानंतर एक लहानशी उद्घोषणा असतली, नक्कीच आपणाक अभिमान वाटण्यासारखी.
पहिल्या ओव्हरीचो 5वा बॉल सरलो ह्यो वाईटच्या स्वरूपात. दुसरो बॉल सुद्धा राकेशने वाईट टाकलो. परत एक बॉल त्यांनी वाईट टाकलो. या ओव्हरीची समाप्ती करणारा शेवटचा बॉल. इनसाइट आउट, कव्हर्सच्या मस्तकावरसून लांब लांब लांब, खूपच लांब घरात घुसलो लांडगो आणि भियान मेलो पांडगो. वानराची लाकडा आणि चुलीक साकडा. सिंधू नायक चषक षटकार. महाराष्ट्र गीत मधीच थांबवूक त्याका परवानगी नसता, त्यामुळे योग्य जागी आणि योग्य वेळी आपण लावूया. आमच्या सगळ्या महाराष्ट्रवासियांची मनपूर्वक दिलगिरी असा या गीतासाठी. पहिल्या ओव्हरीचो सरलो खेळ आणि विजेत्या संघ मालकासाठी मोटरसायकल असा आणि पेरनेम स्ट्रायकर गोवा संघाचे जे मालक असत मांद्रेमचे माजी सरपंच. नक्कीच बादल सर, आपल्याला माहिती आहे की आनंदवाडी चषक आपण नेहमी पाहतो आणि त्याचे आयोजक मुनगेकर साहेब आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे सर आपलं. आणि त्यांचा इथे आदर सत्कार सन्मान. उत्तम मुनगेकर एक खूप चांगले आयोजक आहेत आणि दुसऱ्या मोठ्या आयोजकासोबत बसलेले आहेत. सगळ्या आयोजकांचं इथे स्वागत आहे व्यासपीठावरती. आणि हे कोकणातले खरंच हे हिरे आहेत जे कोकणातील जे आपले टेनिस क्रिकेट प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी एक मोठं स्टेज निर्माण करून देत आहेत आणि ज्यामुळे आपण पाहू शकतो की कोकणातले प्लेयर्स सुद्धा तितकंच चांगलं टेनिस क्रिकेट खेळत आहेत. तर आपलंही मनापासून आभार पुन्हा एकदा. हर दिन काझी परदिन काझी लगावलो त्यांनी यो चौकार. पहिलो आपल्या इनिंगचं पहिल्याच बॉलमध्ये रन झाले 16. दुसऱ्या ओव्हरीत सरोज प्रामाणिकचा केला स्वागत. राईट हँड ओव्हर द विकेट, अपर कट, कव्हर पॉइंटच्या दिशेन, फिल्डर चेंडूच्या खाली आणि हे मोठी विकेट. चांगल्या शॉटवर चांगलो बॅटर माघारी परतलो. एकाच मालवणीत म्हटलं जातं दारू ब्रँडेड पण लिव्हर डुप्लिकेट. थँक्यू. एक घोषणा बाकी होती आयोजकांच्या परवानगीन. पेरनेम स्ट्रायकर गोवा संघाचे ओनर महेशी कोनाडकर यांनी जाहीर केलेला असा ही स्पर्धा जर त्यांनी जिंकली, या स्पर्धेचा विजेतेपद जर पेरनेम स्ट्रायकर गोवा संघान मिळवला तर विजेत्या संघ मालकाक असणारी मोटरसायकल या नादवडे गावातलो एखादो तरुण जो उच्च शिक्षण घेता पण त्याका मोटरसायकलची गरज आहे, आयोजन समितीन त्या मुलाक देवची अशी घोषणा मांद्रेमचे माजी सरपंच महेशजी कोनाडकर साहेबांनी केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवूया महेशजी कोनाडकर साहेबांसाठी. 10 लाख रुपयांच्या स्पर्धेचो यो आयोजक महेशजी कोनाडकर. पण वैशिष्ट्य काय, सगळ्या स्पर्धेंका महेश बाप फक्त आणि फक्त हाफ पॅन्ट आणि टी शर्ट वर फिरता. बघून तुमका कधीही वाटाचो नाही ही व्यक्ती 10 लाख रुपयांच्या मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफीची आयोजक असा आणि पेरनेम स्ट्रायकर पेरनेम आणि गोवा स्ट्रायकर या व्यावसायिक संघांची ओनर असा. थँक्यू महेशजी, मनपूर्वक आभार. 8 बॉलची सांगता झाली, महत्वाची विकेट आणि त्यानंतर रायगडचो टायगर उस्मान पटेल स्ट्रायकर एंडवर. यापूर्वीच्या मॅचचे थोडेसे कटू अनुभव मागे सारून एक नवीन इतिहास लिहिण्यासाठी उस्मान पटेलची आडवी बॅट. मिडॉनच्या मस्तकावरसून पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमा पार. सिंधू नायक चषक चौकार. उस्मान पटेलचा शॉट बघा, ऍक्शन रिप्ले. कृष्णा सातपुते बरोबर या नावाचा सुद्धा एक वेगळा वलय असा. एवढी वर्षा झाल्यानंतर सुद्धा रन झाले 20. शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पूल फसलेलो. नोमॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास, एका रनसावर समाधान. आणि येत्या 18 तारखेक
ज्या आमच्या रेडीच्या गणपतीचो वाढदिवस 50वा आपण साजरो करतलो त्या गणपती बाप्पाच्या लाडक्या क्रमांकावर धावसंख्या 21 रन्सावर रेडी गावच्या वतीन तुमका सुद्धा आमंत्रण असा स्वतः प्रकट झालेल्या रेडीच्या गणपतीच्या दर्शनाक येवा त्याचो 50वा वाढदिवस 18 एप्रिल रोजी संपन्न होतलो रन झाले 21 एक विकेट त्यासाठी आणि आता स्ट्रायकर एंडवर किरण पवार 6 बॉलमध्ये 10 रन्स त्याच्या नावावर सरोज प्रामाणिक 4 बॉलमध्ये त्यांनी खर्च केले 9 रन 5वा बॉल आखूड टप्प्याचो होतो करो पूल करण्यासाठी अगदी योग्य पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही टप्पो पडलो चेंडू थोडसो खाली रावलो सबमरीन झालो सबमरीन वरसून आठवला भारतीय नौदलात नवीनच पाणबुडी रुजू झाली आणि त्या पाणबुडीचा नाव असा मालवण समस्त मालवणवासियांका सिंधुदुर्ग जिल्हावासियांका अभिमान असा या पाणबुडीचो त्याच पाणबुडीचो यो बॉल सबमरीन आवाज इलो बॅटची कड घेऊन जाणारो चेंडू विकेट किपर पासून थोडसो लांब रवलो डॉट बॉल निशी खेळ सरलो दुसऱ्या ओव्हरीचो 10:30ची सरासरी आणि पहिली बॅटिंग करताना AK स्पोर्ट वरवडे संघाची धावसंख्या 21 फॉर 1 21 एक विकेट सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर असा आणि आज सुद्धा या प्रमाणावर प्रेक्षकही सर इले ना या सगळ्यांचा कौतुक असा घरदार सोडून कामधंदो सोडून तुम्ही इलात दादांवरचा प्रेम मोठ्या साहेबांवरचा प्रेम असा नितेशजी राणे साहेबांवरचा प्रेम निलेशजी राणे साहेबांवरचा प्रेम आणि सिंधुदुर्गाचा क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर असा आणि त्यासाठी जिल्ह्यातल्या सगळ्या आयोजकांचे आभार असत यामध्ये ज्ञानज्योत चषक बापार्डेचे आयोजक देवगड आनंदवाडीचे आयोजक रामेश्वर प्रतिष्ठान मिठबावचे आयोजक यंगस्टार चषक देवगडचे आयोजक प्रिन्स समाधवी कलेश्वर मित्रमंडळ कुडाळचे आयोजक रॉयल किंग चषक सावंतवाडीचे आयोजक आणि सिंधू नायक चषक नादवडेचे आयोजक या सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा क्रिकेट ज्या उंचीवर पोचला आणि सध्याच्या घडीक संपूर्ण भारतभरातले स्टार रथी अतिमहारथी सगळे खेळाडू आवर्जून खेळण्यासाठी आपल्या कोकणामध्ये येतात कारण या सगळ्या स्पर्धांनी आपलो स्तर उंचावलेलो असा तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल राकेश कहरचो टेनिसची आठवण करून देणारो शॉट जोपर्यंत बँड्राचो हेलिकॉप्टर बॉय येता फील्ड करता तोपर्यंत एक सिंगल श्रेयस कदमसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी या टुर्नामेंटमध्ये सगळ्यात मोठो रन गेटर महेश नानगुडे ज्यांनी या स्पर्धेत बनवले सध्या रन 106 आणि श्रेयस पोचलो 75 रन्सावर आणि श्रेयस महेशला मागे काढण्यासाठी तुका 31 रन्सांची गरज असलेली दुसऱ्या इनिंग मध्ये ही आकडेवारी लक्षात ठेव तिसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल 1 रन खर्च हलक्या हाताचो बॉल होतो सोडून दिलो विकेट किपर साठी पंचांनी हात फैलावले वाईड डिक्लेअर केलो थोडस नाराज राकेश कर पण नाराजी व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे रिव्ह्यू असा त्याचा वापर करा फक्त पंचांकडे नुसती तुमची नाराजी व्यक्त करून काय होऊचा नाही कारण पंचांकडे लय पावर असत नुसती जर त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली तर ती मालवणी म्हण आठवतली रानपिनी वांगडा वाकडा त्याची चुलीत लाकडा पण या युद्धामुळे ती म्हण सुद्धा बदलली आणि इराण बरोबर वाकडा त्याच्या चुलीत लाकडा अशी नवीन म्हण प्रचलित झाली बघूया या अस्त्राचा वापर केलो गोलंदाजान तिसऱ्या पंचांचो डिसिजन काय येता या चेंडूच्या आधी धावसंख्या स्थिरावली 23 रन्सावर नादवडेची ही मानाची अभिमानाची स्वाभिमानाची स्पर्धा या स्पर्धेत आतापर्यंत 250 बघितले महेश नानगुडेन 1 केली आणि दुसरी केली रोहित पाटीलने 2 मेडन ओव्हर अंगद पाटीलचे 1 आणि नयन भगतची सिंधुदुर्ग जिल्ह्याचो बाहुबली दाजी नायकान षटकारांची आतषबाजी केली आणि ही आतषबाजी आमका अभिमानाची असा कारण एवढ्या मोठ्या स्पर्धेत सिंधुदुर्गाचा एखादो खेळाडू येता सलग 3 षटकार मारता ही जिल्हावासियांसाठी मानाची गोष्ट कारण ही स्पर्धा मानाची तिसऱ्या पंचांचो डिसिजन सुद्धा वाईड बॉल ऍक्शन रिप्ले बघा रिव्ह्यू लॉस्ट फिल्डिंग टीम ही गोष्ट मात्र खूप मोठी झाली परिणाम सागर गोवा संघ या वाईड बॉल साठी तुमचं रिव्ह्यू मात्र लॉस झालो मिडांच्या रिशेन आडवी बॅट क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येता पडता धडपडता सावरता बॉल अडवता तोपर्यंत दुसरो रन अनुष केरकर त्या जागेवर होतो 25 धाबा पाव शतक फलकावर 6 ओव्हरीची इनिंग त्यापैकी तिसऱ्या ओव्हरीचे 2 बॉल सरले टॉस जिंकलो परिणाम सायकर गोवा संघान घेतली फिल्डिंग गुरुप्रसाद आरोसकरने AK स्पोर्ट वरवडे संघाक दिला बॅटिंगचा निमंत्रण आणि या निमंत्रण स्वीकारत हसत हसत चालू असा सध्या खेळ 14 बॉल मध्ये 25 रन
ही सध्या बॅटिंग AK स्पोर्ट वरवडेची. लेफ्ट हँड अराउंड विकेट. अनुष केरकर चेंडूच्या खाली आणि टिपलो अनुषने एक सुंदर लाजवाब झेल. गेली अजून एक विकेट. वाघ पडलो घाळी आणि केळला दाखवता नाळी. सिंधू नायक चषक विकेट नंबर 2. त्या दिवसात दाजी नायकान मारलेले सलग 3 षटकार आणि खरोखरच मनोजी राव राणे साहेब तुमचे मनपूर्वक आभार असत. जिल्ह्यातल्या खेळाडूंका, जिल्ह्यातल्या संघांका, जिल्ह्यातल्या पंचांका आणि कॉमेंटेटरांका सुद्धा तुम्ही संधी दिलात आणि त्या संधीचा सोना केला मैदानावर दाजी नायकान. अभिमानाचा दाजीचो, अभिमानाचा आयोजकांचो. एकदा टाळी वाजवूया मनोजी राव राणे, दिलीपजी तळेकर, बंडाजी नारकर आणि भाजपा कणकवली देवगड वैभववाडीच्या प्रत्येक सदस्यासाठी. असेच सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या मागे तुम्ही सदैव उभे राहायचे. धावसंख्या 25, 25. राकेश करने पहिलो बॉल सिंगल खर्च केलो. त्यानंतरचं वाईड. अनुष केरकरने एक मिसफिल्डिंग केली पण त्यानंतर लगेच त्यांनी झेल टिपलो. केलेला नुकसान भरून काढला. मालवणी कोकणीत सांगाचा तर बाप्पा पोकळो आणि हिशोब मोकळो. अनुष केरकरच्या नावावर यो हिशोब जो लागलेलो मिसफिल्डिंगचो तो दूर झालो. नवीन फलंदाज मैदानावर इल्याबरोबर लक्ष त्याच्याकडे आवर्जून जाता असो खेळाडू अमित नाईक. इल्यात स्विच करण्याचा प्रयत्न असा. गोवा राज्यात एक मोठी स्पर्धा चालू असा बेतकर ट्रॉफी. कोकणातली पहिली तालुका लेवलची स्विफ्ट डिझायर कार मालिका विराक असा आणि त्या शर्यतीत अमित नाईक सध्या आघाडीवर. 150 रन्स त्यांनी केलेत त्या स्पर्धेत आणि अमित तुका त्या स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा असतले आमच्या भाजपा कणकवली देवगड वैभववाडीच्या सिंधू नायक चषकाकडून. 2 ओव्हरी आणि 4 बॉल सरले. रन झाले 26. उस्मान पटेल या वाघाच्या जिभेक रक्त लागला एका चौकाराचा. इनसाइट आउट खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेन. एक साधी सोपी विकेट नंबर 3. 26 for 3. जे सध्या खूप कठीण काळातून जात असणारे उस्मान पटेल. पण उस्मान पटेल जत्रा सरल्यावर देव बदलणारे आणि IPL संपल्यावर टीम बदलणारे बरेच झाले असतील. पण आज उद्या आणि परवा भविष्यात सुद्धा टेनिस रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा या नावाचा वैभववाडीवासियांका विनंती असा एकदा टाळी वाजवूया उस्मान पटेलसाठी. या नावान क्रिकेटसाठी दिलेला योगदान कधीही सांगून सराचा नाही. उस्मानजी तुम्ही परत फॉर्मात या, परत सिंधुदुर्गात या आणि परत येऊन स्पर्धा गाजवा. मनपूर्वक शुभेच्छा. 3 विकेट गेले 26 रन्सावर आणि नवीन फलंदाज उस्मान पटेल यांची जागा घेण्यासाठी सूरज पाटील. खतर उस्मान पटेल या असा नाव असा ज्याची जागा जगात कोणी घेऊ शकणार नाही. पण मैदानावर मात्र विकेट गेल्यानंतर त्या जागेवर नवीन बॅटर सूरज. स्ट्रायकर यांच्या दिशेन सूरज असा 3ऱ्या ओव्हरची समाप्ती करणारो, भैरवी घालणारो, सांगता करणारो, समाप्ती करणारो. बॉल घेऊन येतलो राकेश कहर. 11 बॉल राकेशने टाकले, 17 रन्स खर्च केले, 2 महत्वाचे विकेट त्यांनी आपल्या नावे केले. 3ऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल सूरज पाटील. मैदानावर पाटील की गाजवात का गरज असा त्याच्याकडून एका मोठ्या पटक्याची. द ग्रँड फिनाले सिंधू नायक चषक 2026. 3ऱ्या ओव्हरीचा शेवटचा बॉल. लेफ्ट हँड राऊंड विकेट. हलक्या हाताचा स्टिअर डीप थर्डमॅनच्या दिशेने. जोपर्यंत बॅकवर्ड पॉइंट डीप थर्डमॅन फील्ड करण्याचा प्रयत्न करता तोपर्यंत या फिल्डरला चकून चेंडू गेलो सीमारेषा पार. पाटलीन गेली करडाक आणि आग लागली भरडाक. फिल्डर असताना सुद्धा गेलेलो चौकार मिळवून देतलो 4 रन. खेळ सरलो 3 ओव्हरींचो. रन झाले 30. बघूया ऍक्शन रिप्ले. तोपर्यंत कमेंट्री बॉक्स मध्ये बदल. ऐकूया मायक्रोफोनवर आवाज मिस्टर IPL कुणालजी दाते. पण तत्पूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गोड आवाज. मोठमोठे व्यावसायिक स्पर्धा ज्यांनी गाजवले
सिंधुदुर्गाबरोबरच गोवा, कर्नाटक, मुंबई, कोल्हापूर, पुणे, ठाणे, रत्नागिरी अशा प्रत्येक ठिकाणी आपल्या कोकणचो आणि याच मतदारसंघाचो जो आवाज घुमलो, जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया अमोल जमदाडे सर. धन्यवाद बादल सर. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शबल क्रॉस झाले, ऑन साइडला बॉलला खेचले, बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. संजीवनी चौकार. एक अफलातून फटका येतोय. 4 धावांचा आडव्या बॅटने खेळलेत. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज ठिकाणच्या कॉमेंट्री बॉक्स चेंज करून सरोज प्रामाणिक तयार होईल. ओव्हर दी विकेट. शॉर्ट बॉल वरती आलाय, फटका फसलाय. स्वतः सरोज पोहोचलाय चेंडू पर्यंत, मात्र चेंडू त्याच्यापासून थोडासा दूर राहिला. सिंगल कंप्लीट केली आहे. कौतुक करावं लागेल. कणकोली वैभववाडी देवगड विधानसभा मतदारसंघ आयोजित भव्य दिव्य ओराम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट सलगच्या 3 षटकारांसाठी संतोषजी कानडे साहेबांकडून 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्यासाठी तुम्हाला सलगचे ते 3 षटकार ठोकायचे आहेत. बॅटिंग करणाऱ्या संघासाठी ती चांगली संधी आहे. सरोज प्रामाणिक पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल पाहिलं मी ते 2 बॉलमध्ये 5 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेत. जे प्रेक्षक उशिराने आमच्या सोबत जोडले गेलेत, मालिकेतील हा अंतिम सामना तुम्ही पाहताय. मेगा फायनल कोण जिंकणार, सिंधू नायक चषक, त्याच्यासाठीची ही लढत आहे. ड्राईव्ह केले, ऑफ ड्राईव्ह एक सुंदर फटका, अफलातून फटका इथे दाखवलाय. क्रिकेट मधलं सौंदर्य पेश करत असताना 2 धावांची लहर पाहायला मिळते आणि 2 धावांनी सांघिक धावसंख्या पुन्हा पुढे सरकली आहे. 37 धावा, 3.3 षटकांचा केस संपला. 6 ओव्हर मध्ये कमीत कमी 65 प्लस धावा इथे बनवाव्या लागतील, कारण सामना सोपा नाहीये. दोन्ही संघांना ही लढत जिंकायची आहे आणि या सामन्याच्या बरोबर दोन्ही संघांना ही संपूर्ण मालिका जिंकायची आहे. या सामन्याच्या विजेतेपदासह मालिका देखील जिंकली जाईल. चांगला बॉल आतली कडा पाहायला मिळते. टॅप करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला. वेगाचा अंदाज आला नाहीये. सरोज प्रामाणिक चांगल्या रिदम मध्ये बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत. एका बाजूला अमित नाईक आहे जो आयकॉन खेळाडू नॉन स्ट्रायकिंग येईल. स्ट्रायकिंग येईल सूरज पाटील तयार होईल. बॉलिंग ट्रॅक वरती सरोज प्रामाणिक, टीमची धावसंख्या 37. धीम्या गतीचा बॉल, यावेळेला नाकावरती फुंकर मारत कानामध्ये गुदगुल्या करत बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. चांगला बॉल इथे डिलिव्हर्ड केला. आपण ऍक्शन रिप्ले पाहतो. लेग ब्रेक होता, ओळखण्यात असफल ठरला. स्ट्रायकिंग गेनचा प्रदीप पाटील, कानामध्ये गुणगुणत बॉल यष्टिरक्षकाच्या दिशेने गेलाय. 3.5 ओव्हरचा खेळापर्यंत संपला. 4थं षटक चालू आहे. लेग स्टिक वरचा बॉल, दिशा खराब, परिणाम खराब. बॅटिंग टीम साठी मिळाला अजून एक मौका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखे मौका, मारा चौका. पूर्ण मालिकेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचं काम अंगद पाटीलने केलं, नयन भगतने केलं. मालिकेमध्ये अर्धशतक महेश नानगुडेने ठोकलं, रोहित पाटीलने ठोकलं. अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारी ही क्रिकेट स्पर्धा, गर्दीचा उच्चांक गाठणारी क्रिकेट स्पर्धा. महापूर लोटला, कुंभमेळा भरला नादवडे गावामध्ये. नक्कीच नादवडे गावामध्ये या, उमाळा बघा, बारामाही वाहणारं पाणी तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आलात तर विठ्ठल रखुमाईच्या पाया खालून देखील बारामाही वाहणारं पाणी तुम्हाला नादवडे गावामध्येच बघायला मिळेल. त्यामुळे नक्की या नादवडे गावामध्ये, तुमचं आहे स्वागत. नादवडे गावचा डॅम देखील जगप्रसिद्ध आहे, त्या डॅमला देखील अवश्य भेट द्या.
टीमची धावसंख्या 41 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपला. अमित नाईकचं योगदान 6 धावांचं. प्रदीप सूरज पाटील खेळतोय व्यक्तिगत 10 वरती. प्रोजेक्टेड स्कोर 62 दाखवतोय. या अवरेजने बॅटिंग केली तर 60-65 धावांपर्यंत मजल मारू शकेल बॅटिंग टीम. और पिच बॉल ऑन साइडला खेळेत, मिड विकेटला बॉल. एका बाजूला शाहरुख खान, दुसऱ्या बाजूला सलमान खान आणि मधूनच प्रीती झिंटा फरार. संजीवनी चौकार. स्ट्राइकिंग गेला बॅटर तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. बॉलर आउट. पिच बॉल. मोठा फटका ठरवण्याचा इथे इरादा फसला. फटका मिस टाइम तर जरूर झाला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक फेकी झाली आहे. नाव स्ट्राइकिंग एंड वरून अमित निघाला. फेकी खराब पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा बॅटिंग टीम्सला एका धाबेसाठी अधिकचा झाला. टीमची धावसंख्या 2 ने वाढते. अमितकडे स्ट्राईक आहे. दोन्ही खेळाडू चांगली बॅटिंग करतात आपल्या संघासाठी. नाणेफेकीचा कौल जिंकत प्रेमनेम ट्रॅकर्स प्रेमनेम गोवा प्रथमतः फिल्डिंग करतोय. दुसऱ्या बाजूला एके स्पोर्ट वरवडेचा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही ताकदवर संघांची ग्रंथिका जुळली आहे. प्रेक्षकांच्या गर्दीचा आज उच्चांक पुन्हा एकदा पाहायला मिळाला. ती अलोड गर्दी. 47 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्ही पाहताय. अनुष केरकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. गोवन क्रिकेटचा विचार होतो त्या वेळेला या खेळाडूचं नाव देखील सातत्याने ओठावरती येतं. अनुष केरकर बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दुसऱ्या बाजूला अमित नाईक जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे. 12 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि त्याच्याकडनं खूप मोठ्या अपेक्षा बॅटिंग टीम एके स्पोर्ट वरवलेले आहेत. मात्र तो खेळ महत्वाच्या लढतीमध्ये त्याला दाखवावा लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स कडनं पुन्हा एकदा सज्ज झालाय. अनुष केरकर 47 धावा, 3 आउट. और पिच बॉल गोइंग 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 एंड गॉन. साठी ओळखला जातो अमित नाईक. तो खेळ त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. हवाई हल्ला केला, हवाई स्ट्राईक केलंय आणि हवाई मार्गे बॉलला धाडलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 बॉल मध्ये 18 धावांचा झंझावात अमित नाईकच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 53 धावा. ओव्हर नंबर 5 चा खेळ तुम्ही पाहताय. कारण रन रेट 11.78 च्या अवरेजने बॅटिंग होते. दोन्ही फलंदाजांना रोखणं मुश्किल झालंय. आता मात्र ते टेन्शन वाढलंय फिल्डिंग टीमचं आणि खेम्यामध्ये तीच चर्चा चालू आहे. कसं रोखलं जाईल या दोन्ही बॅटरला याची रणनीती देखील आखली जाते. मोठ्या फटक्यांसाठी शेवटच्या सत्रामध्ये सातत्याने अमित नाईकने आपले योगदान दिलंय. याही वेळेला महत्वाच्या लढतीमध्ये तो लढतोय. बडे मंच के ऊपर बड़ा पंच देना बहुत ही जरूरी है. आज कौन देगा बड़ा पंच और कौन बनेगा इस प्रतियोगिता का सरपंच, वो भी देखने वाली बात है. अनुष केरकर वरती आक्रमण केले. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 12 धावा अनुषने खर्च केलेत. अमित 18 वरती खेळतोय. सूरज पाटील 10 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलंय. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडला अमित तयार. ओह ओव्हर द कव्हर बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. ना देखी सूरत ना देखी मुहूर्त. बल्लेबाज अमित ने देखी सिर्फ अपने टीम की जरूरत. में छक्का काफी अहम रहता है. वो छक्का देखने को मिला. जबरदस्त बैटिंग है. आक्रमकता हे बचावाचं साधन आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेन्सचा वापर इथे केलाय. अमित नाईकला कसं रोकावं हा यक्ष प्रश्न गोलंदाजा समोर आहे. अनुष केरकर वरती ते आक्रमण केलंय, हल्ला केलंय. हे लुटलं वाला षटक आहे.
2 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलाय. 4 बॉल मध्ये तब्बल 18 धावा आतापर्यंत खर्च केले तनुष केरकरने. धावसंख्या आता मात्र पुढे जाते, मोठ्या धावसंख्येने वाटचाल करतोय बॅटिंग करणारा AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ. नाणेफेक जिंकत घेतलेला फिल्डिंगचा निर्णय थोडासा अंगलटी आलाय, मात्र क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, वेळ प्रत्येकाची येते. यानंतर हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदम देखील तुम्हाला अशीच बॅटिंग करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडू आहेत. सरोज प्रामाणिकचा खेळ पाहण्यासाठी देखील प्रेक्षक आतुर झालेत. त्यामुळे जर धावसंख्या मोठी झाली ना तर सामना देखील तितकाच मोठा होणार आहे. 59 धावा टीमची धावसंख्या. शपल क्रॉस झाले, सफल अजिबात झाले नाही. डॉट बॉल येतोय. अक्रॉस लाईनचा वापर करायचा आहे आणि या वेळेला मात्र ते काम अनुज केरकरने केलंय. 4 बॉल वरती आक्रमण पाहायला मिळालं, त्यानंतर 5वा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय अनुज केरकरने. डॉट बॉल येतोय. टिंब चेंडू गणला जाईल. ओव्हर नंबर 5 चा खेळ. 59 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. याही वेळेला ताकद, एलिव्हेशन, लंबाई, दूरी, बॉल आउट ऑफ द पार्क. मिली है 6 की मंजुरी. षटकार. और आज से बेहतर अब कर. ती चांगली बॅटिंग अमित नाईकच्या माध्यमातून होते. 65 धावा फलकावरती आहेत. जीवनामध्ये वेळेला खूप मोठं महत्व आहे. आयुष्यामधून एकदा गेलेली वेळ आणि एकदा गेलेलं वय परत कधीच येत नाही. ती वेळ आता आली आहे स्पर्धा जिंकण्याची. 65 धावा फलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. शेवटची ओव्हर फेकण्यासाठी कोणता गोलंदाज येईल? अनुज केरकरने या षटकात तर धावांचा रतीबच रचलाय. गोलंदाजी करत असताना 24 धावा त्याने खर्च केलेत. 3 षटकार 1 चौकार 1 डॉट बॉल 1-2 धावांसाठी फटका. या ओव्हर मध्ये सामना पूर्णतः फिरवलाय. सामन्यावरती वर्चस्व अमित नाईकचं. अमित नाईक नावाचं वादळ मैदानामध्ये थैमान माजवतंय, गोंगावतंय आणि या वादळासमोर पेरनेम ट्रॅकर्स पेरनेम गोवा संघ पुरता नामोहरण होताना पाहायला मिळतंय. मात्र ही वेळ बदलण्यासाठी हे षटक महत्वाचं. पेरनेम ट्रॅकर्स पेरनेम गोवा संघाला इथे कमी धावांचं षटक फेकावं लागेल. महेश बाईडकर मॅडी या टोपण या खेळाडूला ओळखलं जातं. मॅडी तयार, स्ट्राईकला बॅटर तयार. कोरगाव एक्सप्रेस वरती हल्ला केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे. असतील तर संघर्ष ही मोठाच करायचा असतो. हार मानणाऱ्यांच्या कधीच यश पाठीमागे येत नाही आणि त्यामुळेच जिंकण्याच्या जिद्दीने दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतायत. एका एंडने धावा आल्या, दुसऱ्या बाजूचा फलंदाज चांगली बॅटिंग करतोय. अपसुकच त्या फलंदाजाने ती जबाबदारी पुन्हा घेतली. सूरज पाटीलने 6 बॉल 16 धावांचे योगदान दिलंय. 71 धावा टीमची धावसंख्या. यावेळेला बॅटची हलकी किनार, बॅटला ब्रश करत बॉल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. विकेट नंबर 4. सूरज आउट. मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपल्या सगळ्यांचे लाडके लोकनेते नारायणरावजी राणे साहेबांनी देखील या स्पर्धेला भेट दिली. जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण स्पर्धा संपन्न होते ते आदरणीय नितेशजी राणे साहेब यांनी देखील या स्पर्धेला भेट दिली. त्या सगळ्यांचे आणि संपूर्ण राणे कुटुंबियांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. अक्षय पवार
अमित नाईक 9 बॉल मध्ये 30 धावांवरती खेळतोय. अक्षय पवार मैदानामध्ये दाखल झालाय. 71 धावा, 71 रन्स, लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर नंबर 6 चा खेळ चालू आहे. महेश बाईडकर मॅडी तयार. अक्षयसाठी हेलिकॉप्टर उडवलंय आणि हे लँड झालंय. लॉंग ऑन, 1 बाउन्स ओव्हर द रोप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिंधू नायक चौकार. नक्कीच जर हा सामना प्रेरनेम ट्रॅकर्स प्रेरनेम गोवा संघाने जिंकला तर गोवा संघाचे ओनर महेश कोनाडकर यांनी सांगितलंय जी संघ मालकाला मिळणारी बाईक आहे ती बाईक गरजू व्यक्तीला नादवडे गावच्या दिली जाईल. एकदा वाजूया टाळ्या महेशजी कोनाडकर यांच्यासाठी. और पिच बॉल जमिनीला चाट ड्राईव्ह केले, बॉलला कव्हर्सला बॉल सिंगल येते. धाव संख्या 1 ने वाढेल. धन्यवाद महेशजी ज्यांच्या माध्यमातून 10 लाखाची ट्रॉफी गोव्यामध्ये आपण पाहिली, मानरेम ट्रॉफी, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील बादल सर गर्दीचा उच्चांक झाला आणि अशाच पद्धतीची गर्दी आज नादवडे गावामध्ये महादेव क्रीडांगणावरती होते. सगळ्यांचं स्वागत आहे. 76 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 6 चा खेळ चालू आहे. अमित नाईक 30 वरती बॅटिंग करतोय. अक्षय पवारचं योगदान 5 धावांचं. महेश बाईडकर थोडासा मागणा ठरला. 1 षटकार 1 चौकार त्याच्या ओव्हर मध्ये 1 विकेट देखील त्याने मिळवली आहे. अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करणारे 2 चेंडू डिलिव्हर्ड करण्यासाठी महेश बाईडकर बॉलिंग ट्रॅक वरती तयार होईल आणि त्याला समर्थपणे तोंड देण्यासाठी षटकारांचा बेताज बादशाह अमित नाईक 9 बॉल मध्ये 30 धावा त्याच्या माध्यमातून आतापर्यंत बनवले गेले आहेत. 76 धावा फलकावरती आहेत. शेवटची लढत, शेवट कोणासाठी गोड होईल? अंत भला तो सब भला. बॉलिंग ट्रॅक वरती महेश तयार. अकुट टप्प्याचा बॉल, ज्या प्रेक्षकांनी आवाज केला त्याच दिशेने हा फटका अमित नाईकचा. स्ट्राईक साठी सरसावला अमित नाईक. त्याला त्याच्या सहकार्याने अक्षय पवारने दिली आहे 7, विकेट सरेंडर केली आहे. अमित कडे असेल स्ट्राईक आणि टीमची धावसंख्या 1 धावेने वाढते. 76 धावा. कौतुक करूया स्पर्धा कमिटीचं. दिलीपजी रावराणे साहेब, मनोजजी रावराणे साहेब, दिलीपजी तळेकर साहेब, बंड्या नारकर साहेब, बंड्या मांजरेकर साहेब, सर्व मंडळ अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांच्या अथक परिश्रमामधून क्रिकेटचा रणसंग्राम होतोय नादवडे गावामध्ये. यावेळेला बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल सोडला. त्याचा फायदा बॅटिंग टीमला झालाय. हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्याचा असफल प्रयत्न. अमित नाईकच्या 3 धावा मैदानामध्ये धाव पाहायला मिळते. 3 धावांनी सांघिक धाव संख्या वाढली आहे. ओव्हर नंबर 6 चा खेळ संपला. 80 धावा फलकावरती आहेत. पेडनेम ट्रायकर्स पेडनेम गोवा क्रिकेट संघाला 6 ओव्हर म्हणजे 36 चेंडू मध्ये 81 धावांचं टार्गेट दिलंय. 11 बॉल मध्ये 34 धावांचं योगदान अमित नाईकने दिलं. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर खूप चांगली गोलंदाजी करण्याची गरज असेल. यावेळेला मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सामना मोठा आहे, क्राऊड मोठा आहे, मैदान मोठं आहे, स्पर्धा मोठी आहे, त्यामुळे तो संघर्षही मोठाच करावा लागणार आहे. मोठ्या संघर्षाची कहाणी नेमकी या मॅच मध्ये कशी असेल, कोणता संघ पहिल्या पर्वाचा मानकरी ठरेल, उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये फेसबुक ट्विटर युट्यूबच्या माध्यमातून कोणत्या संघाचे फोटोज अपलोड होतील हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. आपण पाहतो तर राकेश करने 2 ओव्हर टाकलेत, 21 धावा त्याने खर्च केले, 2 विकेट्स मिळवलेत. सरोज प्रामाणिक त्याने देखील 2 ओव्हर टाकलेत, 1 विकेट्स मिळवली, 20 धावा खर्च केल्या. अनुज केरकरने 1 ओव्हर टाकली ज्यामध्ये तो महागडा ठरला, 24 धावा त्याने खर्च केल्या. महेश बाईडकर देखील शेवटच्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च करताना आणि 1 विकेट्स मिळवताना पाहायला मिळाला.
रन रेट आता मात्र खूप पाहायला मिळते, 13च्या पलीकडे देखील जाईल. 36 चेंडूमध्ये 81 धावांचं टार्गेट सेट केलंय आणि हे नेमकं टार्गेट कसं पूर्ण होईल की कसा बचाव होईल याचं वर्णन, धावतं वर्णन तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा गोड आवाज, मिस्टर IPL कुणालजी दाते सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे आपली सगळ्यांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी अमोलजी थोडासा विराम घेऊया पहिल्या इनिंग नंतर, कारण व्यासपीठावरून आपण जे लकी ड्रॉ महिलांसाठी या ठिकाणी घोषित केले होते त्याचं आता बक्षीस वितरण या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. या ठिकाणी पहिला कुपन क्रमांक आलेला आहे, बंड्याजी यांनी माझ्या हातात दिलेला आहे. सिंधू नायक चषक 2026 लकी ड्रॉ कुपन महिलांकरिता हे बक्षीस आहे आणि 1560 नंबरच्या या लकी ड्रॉ कुपनसाठी हे बक्षीस 1560 नंबर ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांनी कुपन घेऊन ताबडतोब या ठिकाणी येऊन आपली पावती दाखवायची आहे आणि तुमचं चमचमतं बक्षीस आहे ते दिमाखात घेऊन जायचं आहे. महिला भगिनींसाठी खास लकी ड्रॉ या ठिकाणी आहे आणि 1560 नंबर या ठिकाणी लकी ठरलेला आहे. जो लकी ड्रॉ आपण या महिला भगिनींच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस देणार आहोत तो लकी ड्रॉ कुपन क्रमांक 1560 सिंधू नायक चषक 2026 आणि 1560 क्रमांकाचं कुपन आहे ते या ठिकाणी घेऊन यायचं आहे महिला भगिनींनी आणि आपलं चमचमतं बक्षीस आहे ते या व्यासपीठावरून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये घेऊन जायचं आहे. तदनंतर दुसरी 2 बक्षीस आहेत ती लगेचच आपण या ठिकाणी लकी ड्रॉ स्वरूपामध्ये निवडणार आहोत आणि त्यांना देणार आहोत सुंदर भेटवस्तू. 1560 नंबरचं एकदा खात्री करा, 1560 नंबर बक्षीस आहे हे आमच्या या छोट्या मैत्रिणीला लागलेलं आहे आणि ही छोटी दोस्त आहे. 1560 क्रमांकाचं हे बक्षीस स्वीकारते आहे. उपसरपंच प्रफुल्लजी यांची ही कन्या आहे आणि 1560 क्रमांकाचं हे पारितोषिक तिने जिंकलेलं आहे. अर्थातच लकी ड्रॉ आपण म्हणतो अशा कित्येक भाग्यवान विजेत्यांसाठी आपण ही लकी ड्रॉ ठेवली होती आणि त्याच्यातून प्रत्येकाला एक उत्सुकता आहे की आपणाला हे बक्षीस लागावं. बघूया आता आपण दुसरं लकी ड्रॉ आहे ते कोणाच्या उपस्थितीमध्ये. या दरम्यान आमची ही छोटी आहे प्रफुल्लजी यांची कन्या, त्यांना आपण विचारूया काय तुला वाटतं या ठिकाणी साडी कोणाला देणार आहेस तू? मम्मीला. अरे वा, मम्मीचं प्रेम हे अजब आहे. या ठिकाणी बाळा ये इथे, तू लकी ड्रॉ तुझ्या शुभ हस्ते या ठिकाणी दुसरं कुपन आहे ते आम्हाला निवडून दे. दुसरं कुपन तिने माझ्या हातामध्ये दिलेलं आहे आणि महिला भगिनींकरता या ठिकाणी सिंधू नायक चषक 2026 लकी ड्रॉ कुपन क्रमांक 1516 ही फिगर आलेली आहे आणि 1516 1560 मगाशी आली होती. 15चं सिरीज चालू आहे. 1516 क्रमांक कोणाकडे असेल तर त्या भगिनीने येऊन या ठिकाणी पावती दाखवायची आहे, आपलं कुपन दाखवायचं आहे आणि चमचमतं बक्षीस घेऊन जायचं आहे. आमचा दुसरा लकी ड्रॉ या ठिकाणी आम्ही उद्घोषित करतो आहोत. 1516 क्रमांक मी 3 वेळा उद्घोषित करणार आहे. 1516 क्रमांक जर तुमच्या भगिनींकडे, महिला भगिनींसाठी हा लकी ड्रॉ आहे, जर तुमच्याकडे 1516 क्रमांक पावतीचा असेल तर या ठिकाणी येऊन तो घेऊन जावा आणि तुमचं चमचमतं बक्षीस आहे ते तुमची वाट बघता आहे. यानंतर साडी जी आहे ती 1516 क्रमांकाला दिली जाईल, पण तुम्ही जर तत्पूर्वी या ठिकाणी आलात तर. दरम्यान मैदानामध्ये थोडा विराम चाललेला आहे आणि हा मनोरंजनाचा धमाका आपण करतो आहोत लकी ड्रॉच्या माध्यमातून. चला, 1516 क्रमांकाचा कोणी दावा केलेला नाहीये त्यामुळे 1516 क्रमांक हा आपण असाच ठेवतो आहोत आणि 1516 क्रमांकानंतर या ठिकाणी एक लकी ड्रॉ पुन्हा एकदा महिला भगिनींसाठी आपण काढणार आहोत आणि या लकी ड्रॉच्या माध्यमातून एक छोटा दोस्त आमचा आलेला आहे. एवढ्या 1:30 वाजला तरी सुद्धा डोळ्यावरची झोप उडवत आलेला आहे. एक बाळा चिठ्ठी काढ आणि ती चिठ्ठी माझ्याकडे दे. कोणतीही एक चिठ्ठी काढ. या ठिकाणी अशी चिठ्ठी बघूया हा भाग्यवान विजेती कोण असेल. अर्थात ही महिला भगिनींसाठी चिठ्ठी आहे आणि या ठिकाणी दिलीपजी यांच्याकडे ही चिठ्ठी दिलेली आहे. दिलीपजी या ठिकाणी बघतायत हे कुपन कोणतं आहे आणि या ठिकाणी आता मात्र लकी ड्रॉ कुपन सिंधू नायक चषकासाठी महिला भगिनींचं 1833 हा क्रमांक आलेला आहे. 1833 क्रमांक जर कोणाकडे असेल, आमच्या महिला भगिनींकरता ही बक्षिसं आहेत, बक्षिसांची खैरात आहे. आमच्या महिला भगिनींकरता 1833 या ठिकाणी हात वरती दिसतो आहे, त्यामुळे 1833 मुख्य पावती या ठिकाणी येऊन तुम्ही दाखवायची आहे आणि मुख्य पावती आम्ही खात्री केल्यानंतर तुम्हाला हे सुंदर बक्षीस आमच्या आयोजकांकडून भाग्यवान विजेत्यांना दिलं जाणार आहे. अर्थातच ज्याची उत्सुकता आपल्याला होती, महिला भगिनींसाठी पुरुषांसाठी वेगवेगळे ड्रॉ आपण या स्पर्धेच्या निमित्ताने ठेवले होते. उत्सव एकच, उद्देश एकच की या निमित्ताने भरपूर प्रेक्षक या ठिकाणी यावेत. या ठिकाणी महिला भगिनींसाठी पुढची चिठ्ठी आहे ती कुपनद्वारे या ठिकाणी एक छोटा दोस्त आमचा
चिठ्ठी आमच्याकडे काढून देतो आहे. बघूया मी जे मगाशी नंबर उद्घोषित केले ते जर कोणाकडे असतील. आता या ठिकाणी सिंधू नाईक चषकासाठी लकी ड्रॉ कुपन 15-12 आलेला आहे आणि आता मगाशी मी उद्घोषणा केलेली होती. अठरा 33 जो मगाशी घोषित केलेला होता 18-33 हा 18-33 भाग्यवान विजेता ठरलेला आहे. आणि आमची ही महिला भगिनी ही आमची कन्या या ठिकाणी हे बक्षीस जिंकते आहे आणि त्याला चमचमती साडी आम्ही या ठिकाणी बक्षीस स्वरूपामध्ये लकी ड्रॉ स्वरूपामध्ये देतो आहोत. बक्षीस मिळवल्यानंतरचा आनंद अवर्णनीय असतो. या दरम्यान या विरामामध्ये आपण हे लकी ड्रॉ कुपन्स आहेत ते विजेत्यांवर बक्षिसांचा वर्षाव करतो आहोत. अजून एक बक्षीस लकी ड्रॉच्या माध्यमातून 15-16 त्यानंतर 15-60 आणि 15-12. 15-12 जर कोणाकडे असेल कुपन तर त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं कुपन दाखवायचं आहे. तुमच्या कुपनची खात्री आमच्या आयोजकांकडून केली जाईल आणि तदनंतर या ठिकाणी तुम्हाला हे सुंदर बक्षीस महिला भगिनींसाठी दिलं जाईल. चला सामना सुरू होण्यासाठी काही वेळ आहे. या ठिकाणी आमच्या भगिनी आलेल्या आहेत ही पावती घेऊन आणि त्यांना आपण सुंदर बक्षीस देणार आहोत. मी विनंती करतो दिलीपजी यांना की आपल्या शुभ हस्ते हे बक्षीस द्यावं. कुपन नंबर कोणता तुमचा? 1542. 1542 नाही 1542 आमच्याकडे नाही आहे. 1542 नाही आहे त्यामुळे एक शेवटचं कुपन माफ करा ताई या ठिकाणी तुम्ही चुकून कदाचित वेगळं नंबर ऐकलात. तुम्ही जो क्रमांक घेऊन आलात तो लकी ड्रॉ क्रमांक नाही आमचा. आणि या ठिकाणी सिंधू नाईक चषकाचा 2026 लकी ड्रॉ कुपन आहे 1453. 1453 नंबर जर कुठच्या भगिनीकडे असेल तर त्यांनी आपला हात वरती करायचा आहे. त्या हाताला दिलं जाईल एक बक्षीस आणि आमच्या आयोजकांकडून या ठिकाणी 1553 हे बक्षीस. अरे वा आमच्या भगिनींनी हात वरती केलेला आहे. लवकर या 1553 हे बक्षीस स्वीकारण्यासाठी. तुम्ही ज्या पद्धतीने उत्साहात वरती केलात हात त्याच हातामध्ये आम्ही हे बक्षीस सुपूर्द करणार आहोत. भाग्यवान विजेते 1553. या ठिकाणी सगळ्याच महिला भगिनींसाठी ही सुवर्ण संधी होती. आमच्या सगळ्या बऱ्याच महिला भगिनींनी या लकी ड्रॉ स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि शेवटचं कुपन 1453 हे कुपन नाधवड्याच्या सगळ्याच महिला भगिनींनी या लकी ड्रॉ कुपन मध्ये आपली मोहर उमटवलेली आहे. आणि आपण बघतो आहोत की नाधवड्याच्या या भूमीला वरदान लाभलेलं आहे की काय लकी ड्रॉ कुपन मध्ये नाधवड्याच्या सगळ्या भगिनींनी या ठिकाणी बक्षीस मिळवलेलं आहे. आमच्या ताई आलेल्या आहेत. ताईंना विनंती करतो ताई या. 15-12 पहिला नंबर आहे का? 15-12 होऊन गेलेला आहे. 15-12 होऊन गेलेला असला तरी सुद्धा आयोजक आमचे मनोजजी रावराणे म्हणतात की त्यांना बक्षिसासाठी ते पात्र आहेत. त्यांना तिथून इथपर्यंत येण्यासाठी वेळ लागला. अर्थात ही पावलांची जरी शर्यत त्यांनी उशिरा या ठिकाणी येऊन थोडासा विलंब लागला असेल तरी मात्र या बक्षिसांची शर्यतीमध्ये भाग्यवान विजेते म्हणून त्यांनी मोहर उमटवलेली आहे. आणि आम्हाला हे बक्षीस देताना या ताईनं ही सुंदर साडी भेट देताना बक्षीस देताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे. दिलीपजी यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉचं या ठिकाणी या दरम्यान आपण आता हा लकी ड्रॉचा जो कुपन्स कार्यक्रम आहे तो या ठिकाणी समापित करतो आहोत. बादलजी चौधरी आणि कुणालजी यांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे की या दरम्यान लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मान करण्यात येईल. बादलजी आपल्याला विनंती आहे की अतिशय 2 मिनिटांमध्ये लगेचच स्पर्धेच्या अंतिम सामन्याची ही रोमहर्षकता आहे ती शिगेला येऊन पोहोचलेली आहे. बादलजी आणि कुणालजी यांना विनंती आहे. कॉमेंटेटर्स कक्ष सगळेजण या ठिकाणी येतील. मी मनोजजी यांना विनंती करतो की ताबडतोब या ठिकाणी बादलजी आमच्या मालवणचा बुलंद आवाज जे 2 दिवस या ठिकाणी मालवणी कॉमेंट्रीमध्ये आपला सगळ्यांचं मनोरंजन करता करता क्रिकेटचं उत्तम नॉलेज देत आहेत ते बादलजी या ठिकाणी आलेले आहेत. आणि बादलजी यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण बादलजी या ठिकाणी सन्मान होतो आहे बादलजी यांचा. आणि या दरम्यान एक कुपन्स साठी जी विद्यार्थिनी आलेली आहे महिला भगिनी आमची आलेली आहे तिचा सुद्धा सन्मान होतो आहे. चौथ्या कुपनचे विजेते ही आमची छोटी कन्या आलेली आहे. बादलजी यांचा या दरम्यान सन्मान होतोय. बादलजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा कारण हा अभिमान आहे आमच्या कोकणी माणसाचा, हा अभिमान आहे आमच्या मालवणी माणसाचा, अभिमान आहे आमच्या मालवणी मातीचा, हा मालवणी माणसाचा मालवणी बोलीचा सुगंध. बादलजी तुमच्या सुमधुर आवाजामध्ये मालवणी स्वरामध्ये तुम्ही दूर दूरपर्यंत पोहोचवता आणि आमचा मन काळी जसा आनंदान भरान येता. तुमच्यासारखा मालवणी बोला
आमका तर किती जमात माहीत नाही, पण तुमचा मालवणी बोलणं ही आमच्यासाठी एक पंचपक्वानांची थाळी असता आणि ही पंचपक्वानांची थाळी सुगंधी थाळी तुम्ही नेहमीच आमका देताच, त्याबद्दल या तुमचा मनाकाज असून तुमच्याच भाषेमध्ये सांगायचा झाला तर हृदयापासून अगदी मनापासून हृदयपूर्वक बादलजी स्वागत. तुमच्या स्वरांचा बादल हा असाच बरसत राहू या सदिच्छेसह आता आपण जाऊया कॉम्बॉक्सकडे. मी कुणालजी बागवे यांना विनंती करतो या दरम्यान अगदी 1 मिनिटामध्ये व्यासपीठाचा हा संपूर्ण कार्यक्रम आपण समापित करूया. मगाशी जो कुपन नंबर काढला होता ती छोटी कन्या या ठिकाणी विजेती झालेली आहे. पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन तिचा सन्मान केला जातो आहे, तिला बक्षीस दिलं जात आहे, सन्मानचिन्ह सन्मानित केलं जात आहे. प्रदीपजी तुम्ही सुद्धा या. प्रदीपजी देऊलकर तुम्हीचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. आपण मधल्या कालावधीमध्ये हा सन्मानाचा कार्यक्रम करूया. अमोलजी तुम्हाला सुद्धा विनंती आहे. अमोलजी जमदाडे, आपला हा सगळा समालोचन कक्ष आहे तो सज्ज झालेला आहे. अगदी 1 मिनिटामध्ये मी विराम मागतोय. पुनश्च एकदा अमोलजी, प्रदीपजी या ठिकाणी यावं, कारण तुमचा बुलंद आवाज हा सगळ्या क्रिकेट रसिकांच्या मनामनावर अधिराज्य गाजवणार आहे. बादलजी यांचा सन्मान झालेला आहे. कुणालजी समालोचन कक्षाकडे आहेत. कुणालजी यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत, पण या दरम्यान प्रदीपजी आणि अमोलजी यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. समालोचन कक्षाची खूप महत्त्वपूर्ण भूमिका, धावतं वर्णन जे मैदानामध्ये होतं ते चित्र आपल्या डोळ्यासमोर दिसत असतं, पण तेच याची देही याची डोळा तुमच्या मनपटलावर उमटवण्याचं काम हे सगळे आमचे समालोचन करत असतात. आणि या समालोचन करणाऱ्या आमच्या शिलेदारांसाठी हा सन्मान केला जातोय आयोजन कमिटीकडून. मनोजजी रावराणे, दिलीपजी आणि या ठिकाणी सुधीरजी, बंड्याजी या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हे सर्व शिलेदार सन्मानित केले जात आहेत. प्रदीपजी देऊलकर, प्रदीपजी, कुणालजी यांचा सन्मान आपण बक्षीस वितरणाच्या वेळी करू, पण दरम्यान आमच्या या नाधवडे गावाचे, वैभववाडीचे आणि एकूणच कोकणचे सुपुत्र असणारे हे सर्व शिलेदार यांचा सन्मान आम्ही करतो आहोत. अमोलजी जमदाडे आपला सन्मान स्वीकारतील. मनोजजी रावराणे तुम्ही सन्मानित करावं अशी विनंती करतो. हॅलो, हा सन्मान आहे कर्तृत्वाचा. तुमच्या पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा. आमच्या भाजपा चषक सिंधू नायक 2026 रोजी आज या ठिकाणी नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. स्क्रीनवर दिसतो आहे आपण या ठिकाणी अमोलजी जमदाडे आणि आयोजन कमिटी. चला आता आवाज ऐकूया थेट कॉमेंट्री बॉक्स कडून. या ठिकाणी धावतं वर्णन घेऊन आपल्या समोर आलेले आहेत कुणालजी. मी यानंतरचा सर्व सूत्र त्यांच्याकडे करतो, सुपूर्द करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. भाजपा कणकवली देवगड वैभववाडी आयोजित माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार, लोकनेते, लोकनायक, कोकणचे भाग्य विधाते आदरणीय नारायणरावजी राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण साजरा करतो. आणि फायनल मॅचचा पहिला बॉल हवेत आहे, कव्हर्सला, एक्स्ट्रा कव्हरला झेल, इथे टिपला गेलाय, फलंदाज बाद होईल. पहिल्याच बॉलवर विक्की भोईरच्या खात्यात यश आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे. सरोज प्रामाणिक आउट. एक्स्ट्रा कव्हरला खूपच चांगला झेल टिपण्यात आला. सूरज तिथे होता. हा सूरज रात्री देखील चमकतो हे इथे दाखवलं त्याने. एक्स्ट्रा कव्हरला समोर झेपावत असताना एक अप्रतिम झेल त्याने टिपला आणि फलंदाज सरोज प्रामाणिक जो वेस्ट बेंगॉल मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. दुर्गापूरचा प्रिन्स मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय आणि त्याच्या जागेवर नवीन फलंदाज साहिल आरोलकर आता फलंदाजीसाठी येईल. दावा करायचे 81 चं लक्ष आहे. पहिल्या डावामध्ये अमित नाईक ने खूप वादळी खेळी ते दाखवली. सुरुवात अडखळत झाली होती पहिल्या डावामध्ये देखील, परंतु त्याच्यानंतर किरण पवारच्या 12 धावा, 34 धावा, या अमित नाईकच्या पहिल्या मायला 16 धावा या सूरजच्या बॅट मधून आलेल्या आहेत आणि 5 धावा अक्षय पवारने केल्या आणि त्याचमुळे 80 धावा झाल्यात. 81चं टार्गेट आहे साहिल आता फलंदाजीसाठी. टार्गेट मोठं आहे, परंतु साहिल म्हटल्यानंतर आक्रमण करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला गुजरात अहमदाबादचा राकेश कहर देखील मैदानामध्ये खेळतोय आणि त्याच्याकडून देखील तीच अपेक्षा आहे. परंतु धारावी एक्सप्रेस, विकी भोईर, हा बॉल सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिल्या दोन्ही बॉलवर फुटवर्कच दिसलेलं नाहीये. जागेवरूनच हे दोन्ही फटके मारण्याचे प्रयत्न दोन्ही फलंदाजांनी केलेले आपल्याला पाहायला मिळालेत आणि दोन्ही चेंडू आतापर्यंत निर्धावत आणि त्याच्यामध्ये एक फलंदाज बाद झालाय.
सरोज प्रामाणिक प्रचंड गर्दी प्रेक्षकांची अनुभवली या सिंधू नायक चषकाच्या माध्यमातून. अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळालं. बॉल हवेत आहे, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मिड ऑफ धावतोय अमित नाईक, प्रयत्न सुरू आहे, झेल ड्रॉप, मैदानाच्या आतमध्ये ढकललाय बॉल आणि तोपर्यंत धावा मिळताना दिसतील. साहिलचं खातं उघडलंय, 2 धावा साहिलच्या खात्यामध्ये ऍड होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजच्या दरम्यान ताळमेळ दिसतंय. अमितनेच खूपच चांगला प्रयत्न केला, भरपूर मोठं अंतर कापलं, परंतु शेवटच्या क्षणाला त्याच्या हातातून तो बॉल निसटलाय. चांगला प्रयत्न, तो अजून देखील स्क्रीनवर बघतोय त्याचा प्रयत्न. धावा झाल्या 2. यावेळेला बॅकफुटला जात असताना खूपच चांगला फटका, देखना फटका, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 टप्पे घेत सळ सीमारेषा पलीकडे 4 धावा मिळतील. चौकार. चांगला फटका साहिलच्या बॅट मधून. आतापर्यंत त्या 6च्या 6 धावा आलेल्या आहेत. हलकासा शॉर्ट बॉल होता, पॉइंटच्या डोक्यावरून खूपच देखना फटका सजवलाय आणि 4 धावा वसूल केल्या साहिलने. 6 धावा स्कोर बोर्डवर. विकी भोईर मिड ऑन 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर पॉइंट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, शॉर्ट स्क्वेअर लेग. बॉल समोर आहे, मिड ऑफच्या दरम्यान अमित नाईक कडे बॉल जाईल, नाही मिळणार धाव. डॉट बॉल येतोय विकीच्या माध्यमातून. पहिल्या मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये ज्यावेळेला सेमीफायनल रंगली, पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा घेतल्या होत्या विकीच्या विरुद्ध, परंतु त्याच्यानंतर विकी धारदार गोलंदाजी करताना दिसलाय. त्यावेळेला विशाल शाह त्याच्या विरोधात खेळला, परंतु त्याच्यानंतर विकीच्या गोलंदाजीमध्ये परत एक वेळा ती धार दिसलीये. सरोज प्रामाणिकला त्याने 0वर आउट केला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तो दबाव बनवलाय त्याने पेनम स्ट्रायकर गोवावर. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर आहे. यावेळेला खेचलाय बॉल, स्क्वेअर लेग मधून निघतोय, आउटफील्ड फास्ट आहे, डीप मध्ये भरपूर मोठी धाव घ्यावी लागेल, परंतु बॉल डीप मध्ये अडवलाही जाईल आणि तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतात. साहिलच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 8. पहिल्या षटकाचा खेळ संपला 8 वर 1. टीम पेनम स्ट्रायकर गोवा. धन्यवाद पुन्हा एकदा व्यासपीठाकडे येऊया. डीजे थँक्यू. या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. संदेशजी उर्फ किरण भिंगारडे यांनी संपूर्ण या इनिंगमध्ये पूर्ण मॅचमध्ये जो कोण फलंदाज सलग 3 षटकार मारेल किंवा जो कोण गोलंदाज सलग 3 विकेट घेईल, बळी प्राप्त करेल, त्याला संदेशजी उर्फ किरण भिंगारडे यांच्याकडून 1500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. आणि यानंतर सुमित फाळके कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठाकडे संपर्क साधायचा आहे. या उद्घोषणेनंतर आपण पुन्हा एकदा जाऊया कुणालजी यांच्या सुमधुर आवाजाकडे. कॉम्बॉक्स. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा, 1 फलंदाज बाद. सेकंड ओव्हर मध्ये चर्चा होते. प्रसन्नच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. एक सबस्टिट्यूशन पाहायला मिळालंय मैदानाच्या आतमध्ये. फरदीन काझी नाहीये सध्या मैदानामध्ये आणि त्याच्या जागेवर सुमित ढोंगडे मैदानामध्ये ऍज अ फिल्डर म्हणून सबस्टिट्यूट उतरलेला आहे, याची माहिती आताच देतोय. प्रसन्न पाटील सेकंड ओव्हर मध्ये, धुंद्रेगावचा खेळाडू, लेफ्ट आर्मर. पहिल्या सेमीफायनल मध्ये खतरनाक गोलंदाजी केली होती या प्रसन्न पाटीलने, परंतु समोर राकेश कर आहे, गुजरात राज्यातला अहमदाबादचा खेळाडू, आणि त्याच्यावर आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. लेफ्ट हँडेड बॅटर आणि तेवढाच आक्रमक खेळाडू आहे राकेश कहर. पहिलाच बॉल, ड्राईव्ह खूप चांगला केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, कव्हर्सला एक धाव तिथे मिळताना दिसेल राकेश कहरच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 9. 81 पर्यंत जायचं असेल 6 ओव्हर मध्ये तर तुम्हाला ते आक्रमण करावं लागणार आहे, मोठे फटके मारावेच लागणार आहे. ज्या पद्धतीने अमित खेळलाय, सूरज खेळलाय, अगदी तसा खेळ करावा लागेल मिडल ऑर्डर मध्ये. पहिली विकेट लवकर गमवली, पहिल्याच बॉलवर सरोज प्रामाणिक आउट झाला आणि त्याचमुळे पेनम स्ट्रायकर गोवा या टीमवर नक्कीच तो दबाव बनलाय या महत्वाच्या मॅच मध्ये. फायनल मॅच आहे, मोठं पारितोषिक आहे, 75वा वाढदिवस आहे नारायण राणे साहेबाचा. यावेळेला बॉल हवेत आहे, ढगात लाइटिंग लावली आहे, डीप मध्ये फिल्डर येतोय, मिड विकेटला झेल टिपलाय अक्षय पवारने, फलंदाज साहिल आउट.
दुसरा धक्का बसलाय, त्यामुळे थोडस दबाव बनलाय पेडनेम स्ट्रायकर गोबा या टीमवर आणि त्याचमुळे वरचढ आहे, पारड जड आहे के स्पोर्ट्स वरवडेचे या मॅच मध्ये. सिंधू नाईक चषक आपण पाहतोय, फायनल मॅच अंतिम लढत पाहायला मिळते. शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आली आहे. $5,75,575 पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक $2,75,575 आहे. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये आहे. विजेता संघ मालकाला एक बाईक दिली जाणार आहे या स्पर्धेमध्ये. आणि आता या सिंगलच्या मदतीने 10 धावा फलकावर लागल्यात. श्रेयस कदम मैदानामध्ये आलाय, राकेश कहर मैदानामध्ये खेळतोय आणि आता येईल खऱ्या अर्थाने मजा या मॅचची. श्रेयस कदम देखील त्या रेसमध्ये, महेश नांदगुडेने धावांचा रतीब रचला आणि आता सगळ्यांच्या नजरा त्या श्रेयस कदमवर खेळलेल्या असतील. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय आहे, समोर राकेश कर आहे आणि समोर प्रसन्न पाटील गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल होता, बरोबर पंच केला, कव्हर्स मध्ये बॉल निघतोय, आउटफील्ड मध्ये परत एक वेळा फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते. थ्रोही चांगला येतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. अक्षय पवार चपळ खेळाडू आहे, तेवढा चपळ खेळाडू आहे आणि त्यातल्या त्यात पण पाहतोय क्विक रिफ्लेक्सेस त्याचे पाहायला मिळाले. भरपूर वेगाने धावला बॉल पर्यंत, कव्हर्स मधून आला एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आणि तिथे जाऊन देखील त्याने बॉलला थांबवलं आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. राकेश कहरच्या खात्यात टीमची धावसंख्या 12. दुसऱ्या ओव्हर मधला हा 5वा बॉल. परत एक वेळा बॉल थोडासा हवेत होता, शॉट एक्स्ट्रा कव्हरला बॉल थांबवला जातोय आकाश तारेकर कडून. तोपर्यंत 1 धाव मिळते. राकेश कहरला 13 धावा फलकावर लागल्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे दुसऱ्या ओव्हरचा. पॉवर प्ले फोडता आलेला नाहीये बॅटिंग करत असताना पेडनेम स्ट्रायकर गोवाला, आणि तो पॉवर प्ले मध्येच धावा पाहिजे, कारण 81 धावा तुम्हाला करायच्या होत्या. तिथपर्यंत जायचं असेल तर कमीत कमी तुम्हाला 30 धावा करणं गरजेच्या होत्या पॉवर प्ले मध्ये, परंतु धावा झाल्यात फक्त 13. परंतु अजूनही काही सामना संपलेला नाहीये. श्रेयस आहे मैदानामध्ये. श्रेयसने सन्मान दिला, हलक्या हाताने पुश केला. पुश करा खुश राहा, एक सिंगल त्याने मिळवली आहे. ओव्हरची होती समाप्ती, स्ट्राईक ठेवेल श्रेयस कदम. 2 ओव्हरचा खेळ संपला, 7ची सरासरी. पेडनेम स्ट्रायकर गोवा धावा झाल्या 14-2. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा झाल्यात. परत एक वेळा तिसऱ्या ओव्हर मध्ये धारावे एक्सप्रेस विक्की भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. नवी मुंबईच्या धारावे गावचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचा खेळाडू हेलिकॉप्टर बॉय ऑफ बँड्रा मुंबईचा खेळाडू श्रेयस कदम मैदानामध्ये खेळतोय. तो 10 कदम दाखवेल का? भरपूर वर्ष हे दोन्ही खेळाडू एकाच टीम मध्ये खेळलेले आहेत, एकमेकांच्या विरोधातही खेळलेले आहेत, त्यामुळे ऑल इंडिया आयकॉन खेळाडूचा चांगला तडका दिलाय. तालुक्याच्या स्पर्धेला यावेळेला कट केलाय, बॉल निघालाय पॉइंटच्या दिशेने. तिथे बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. धाव घेण्याचा प्रयत्न नाही झालाय आणि तोपर्यंत ती 1 धाव इथे मिळताना दिसते. खात्यामध्ये भर पडते श्रेयसच्या. या सिंगलच्या मदतीने धावा वाढतायत. धावा झाल्यात आतापर्यंत 15. आता समोर असणार आहे राकेश कहर. लक्ष आहे 81 धावसंख्येचा पाठलाग. परंतु प्रेक्षकांचं कौतुक व्हायला पाहिजे. प्रेक्षक जेव्हापासून मैदानामध्ये आलेत एकही प्रेक्षक घरच्या दिशेने वाटचाल करताना दिसलेला नाहीये. प्रचंड गर्दी, प्रेक्षकांची गर्दी आज अनुभवली आहे सिंधू नाईक चषकाच्या माध्यमातून. पहिल्याच प्रयत्नांमध्ये घवघवीत यश प्राप्त केलंय सर्व आयोजकांनी, संयोजकांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी. बॉल पायावर लागला, अपील स्ट्रॉंग आहे, पंचाने ती उचलून धरली आहे. राकेश कहरला जावं लागेल डगआउट मध्ये. पायचीत आउट. अजूनही मी प्रेक्षकांना सांगेन, आता जे चाललेत त्यांनी अजून थांबा. श्रेयस कदम अजूनही आहे मैदानामध्ये, तो काही करू शकतो. तो जोपर्यंत आहे तोपर्यंत मैदानामध्ये थांबा.
सूरज आलाय नवीन फलंदाज. जसा पहिल्या डावामध्ये सूरज पाटील चमकलाय तसा दुसऱ्या डावामध्ये सूरज गावडेला चमकावं लागेल. त्याला धावा कराव्या लागतील. 15-3 अशी परिस्थिती आहे आणि प्रेक्षकांना माहिती आहे जर श्रेयसने धावा केल्या तर जे प्रेक्षक निघालेत आपल्या गाडीच्या दिशेने वाटचाल करणारे त्यांना मात्र उद्या दुःख होईल मग की आपण एक महत्वाचा सामना मिस केलाय. त्याच्यामुळे जोपर्यंत श्रेयस कदम मैदानामध्ये तोपर्यंत सामना कधीही कलाटणी घेऊ शकतो. त्याच्यामुळे जे दर्दी प्रेक्षक आहेत त्यांना माहिती आहे सामन्याचं महत्व काय. 75वा वाढदिवस आदरणीय लोकनेते नारायणरावजी राणे साहेब यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस या सिंधू नाईक चषकाच्या माध्यमातून आपण सगळेजण साजरा करतोय. 22 बॉल 66 धावांची गरज म्हणजे 22 बॉल मध्ये 11 षटकार मारायचे आहेत. हे समीकरण या मॅच मध्ये. विकी बोईर हा बॉल बरोबर दिशा दिली. हलक्या हाताने ढकल एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर आतापर्यंत 16 धावा. 3 बॉलचा खेळ संपलाय. 21 बॉल मध्ये 11 षटकार मारायचे आहेत आणि मैदानामध्ये खेळतोय श्रेयस कदम. 81च्या लक्ष्याचा पाठलाग. टार्गेट मोठं होतं परंतु सध्या तरी आपण पाहतोय पॉवर प्ले नंतर देखील जखडून ठेवले पूर्णपणे पेनम स्ट्रायकरला. या मॅच मध्ये विकी भोईर बॉल उडवलाय हवेत आहे. टायमिंग पाहावं लागेल फिल्डरच्या डोक्यावरून. मी सांगितलंय जोपर्यंत श्रेयस आहे तोपर्यंत सामना आहे. हाय तर सिक्सर. इथे पाहायला मिळालेले आहेत. महेश नानगुडेच्या थोडासाच मागे होता. पाहूया त्या धावा कंप्लीट केल्या जातील का. ते 31 धावा महत्वाच्या ठरू शकतात. 22 धावा फलकावर लागल्यात. श्रेयस कदम यावेळेला सन्मान दिला. हलक्या हाताने ढकललाय. गली रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एक सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 23-23. 3 फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आणि श्रेयस जेणेकरून पुढच्या ओव्हर मध्ये मला स्ट्राईक मिळेल. ते काहीच प्लॅनिंग असावं आणि सध्या आपण पाहतोय मिड ऑफ आतमध्ये घेतलाय. लॉंग ऑन लांबीत आहे. मिड विकेटला एक फिल्डर आहे. डीप मध्ये एक स्क्वेअर लेग आहे. मॅच ऑन आहे. रिक्वायर रन रेट मात्र 18च्या वर जाऊन पोहोचलाय. करंट रन रेट फक्त 8चा आहे. या मॅच मध्ये शेवटचा बॉल विकीचा. अटॅक करायला सांगितलं होतं. बीट केलं. सरळ बॉल विकेट किपरच्या हातात ट्रॅव्हल होतो आणि इथे तो डॉट बॉल. त्याच्यामुळे 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या 23. 3 फलंदाज बाद आणि आता संपूर्ण जबाबदारी या मॅचची आहे श्रेयस कदमच्या खांद्यावर. 18 बॉल 58 धावांची गरज. बॉल मध्ये 9 षटकार मारायचे आहेत. हा चंद्र तो चंद्रमा नभात. बॉल गेला पाहिजे आता ढगात. त्याच वेळेला येईल मजा या मॅचची. 18 बॉल 58 धावा म्हणजेच काय 9 सिक्सर मारायचे आहेत पुढच्या 18 बॉल मध्ये या मॅचच्या दरम्यान. हा बॉल पडल्यानंतर शरीराचा वेध घेतोय. मागे चाललाय. हा डॉट बॉल पाहायला मिळेल. संपूर्ण जबाबदारी आता श्रेयस कदम उचलतो या मॅचची. तर त्याला माहितीये त्यालाच या धावा कराव्या लागणार आहेत. प्रसन्न पाटील आणि वेग आहे प्रसन्न पाटीलकडे. एवढं सोपं नाहीये त्याच्या विरुद्ध आक्रमण करणं. 9 षटकारांची गरज. 58 धावा करायचे आहेत. तरी 54 होतील. 4 धावा उरतील परंतु त्याही होतील. जर 9 मारले तर त्याही केल्या जातील. तोच प्रयत्न आहे या मॅच मध्ये. श्रेयस कदम हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. 2 साठी कॉल येईल. 1 धाव तरी ते मिळताना दिसते परंतु समोर आहे अक्षय पवार. त्याच्याकडून 2 धावा घेणं चोरणं एवढं सोपं नाहीये. ते इथे पाहायला मिळालं. 1च धाव इथे ऍड होते या सिंगलच्या मदतीने. 24 24 धावा. हळूहळू या सामन्यापासून दूर चाललाय संघ. पेनेम स्ट्रायकर गोवा. प्रसन्न पाटीलने
मागच्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या त्या याही ओव्हरमध्ये फक्त 1च धाव त्याने खर्च केली आहे. समोर असणार आहे सूरजला देखील बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. फुलर लेनचा बॉलवर बीट होतोय सूरज आणि त्यामुळे पूर्णपणे बॅकफुटला आहे संघ. दोन्ही पायांच्या जवळून बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. फुलर लेनचा बॉल बीट झालाय सूरज गावडे, त्यामुळे टीमची धावसंख्या 24. हे 4थं षटक सध्या प्रगतीपथावर. श्रेयस कदमला जास्तीत जास्त स्ट्राईक तुम्हाला द्यावी लागणार आहे जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल. पेरनेम स्ट्रायकर गोवाला एक सिक्सर त्याने मारलाय मागच्या ओव्हरमध्ये विकी बोईरच्या विरुद्ध, परंतु त्याच्यानंतर परत एक वेळा शांतता. 15 बॉल 57. बॉल हवेत आहे. सूरजचा फटका फसलाय. अमित नाईकने झेल टिपलाय. फलंदाज बाद. औपचारिकतेच्या दिशेने हा सामना वाटचाल करतोय. नवीन फलंदाज गुरुप्रसाद आरोस्कर. अजूनही श्रेयस कदम ते कानमंत्र देत असताना पाहायला मिळतोय. म्हणजे श्रेयसला अजूनही विश्वास आहे की शेवटच्या 12 बॉलमध्ये देखील मी त्या धावा करू शकतो, फक्त ट्राय कर. आणि ही जिद्द पाहिजे. तो अजूनही बोलतोय पहा गुरुप्रसादच्या बरोबरीने. पण हा जर कारनामा झाला तर हा जो कारनामा आहे हा 365 दिवस विसरला जाणार नाही. जर श्रेयस कदमने हा सामना जिंकून दिला पेरनेम स्ट्रायकरला, त्याच्यामुळे काही घडू शकतं. अजूनही जाऊ नका जे प्रेक्षक चाललेत त्यांच्या गाड्यांच्या दिशेने. ड्राईव्ह केलाय. एक धाव इथे घेण्याचा प्रयत्न आहे, कारण शेवटचा बॉल परत एक वेळा श्रेयस खेळताना दिसेल. लास्ट बॉल आहे आणि कदाचित या बॉलवर सिंगल साठीच तो जाईल की मोठा फटका मारेल, हे दोन्ही प्रश्न आहेत. सिंगल साठी गेला तर पुढचे 12 बॉल अटॅक करण्याची संधी. मोठा फटका मारला तर परत नॉन स्ट्रायकिंग एंडला जाईल पुढच्या ओव्हरमध्ये. धावा झाल्यात 25. 81चं टार्गेट आहे. 25 शेवटचा बॉल आणि ते एक चांगला यॉर्कर. एकच धाव घेतली आहे. श्रेयस ठेवेल स्ट्राईक. 26 धावा फलकावर लागलेले आहेत. 12 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉलमध्ये धावा करायचे आहेत 55. 12 चेंडू 55 धावा. 12 बॉलमध्ये मारायचे आहेत 9 षटकार. बारा चेंडू 55 धावांची गरज. गोलंदाजीमध्ये अंगद पाटील गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हे षटक महत्वाचं आहे. अंगद पाटीलने या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर देखील टाकलेला आहे. तो तयार. पहिला बॉल हवेत आहे. शॉर्ट बॉलचा वापर. डीप मध्ये अक्षय धावतोय. प्रयत्न सुरू आहे. कॅच ड्रॉप. 2 धावा देखील इथे कंप्लीट केल्या जातील. आता 53 करायचे आहेत. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 11 चेंडू आणि 53 धावांची गरज. या 1-2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर मॅच अजूनही जिवंत राहू शकते. मग प्रेक्षक परत थांबतील मैदानाच्या आजूबाजूला. मग परत एक वेळा त्यांच्या नजरा मॅचवर खिळतील. 2 धावा तर आलेल्या आहेत. श्रेयस कदम परत एक वेळा तयार. 53 ची गरज. 11 मध्ये बॉल उडवलाय. फ्लॅट चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेने एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा मिळतील. चौकार.
10 बॉल मध्ये आता 49 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू आणि 49 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये 10 मध्ये 8 षटकार मारायचे आहेत. अंगद पाटील आता मात्र पुल केला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, मिड विकेटला, सीमा पार, षटकार. चेंडू 43 धावा. मी परत एक वेळा सांगतोय, जाऊ नका, हा सामना शेवटपर्यंत पहा. हा सामना रंगतदार अवस्थेच्या दिशेने वाटचाल करू शकतो. मी म्हटलं होतं 1-2 मोठे फटके आले तर मॅच परत एक वेळा जिवंत होईल, आणि तसंच काही सदृश्य मैदानामध्ये अंगदवर प्रेशर येऊ शकतं, कारण एका बॉलवर त्याच्या विरुद्ध एक षटकाराला एक चौकारही आलाय. मागच्या 2 बॉलमध्ये 10 धावा, मागच्या 3 बॉलमध्ये 12 धावा आलेले आहेत. सामना ऑन आहे. 38 धावा फलकावर लागल्यात. अंगद तयार, समोर आहे श्रेयश कदम, बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय. कदम दाखवतोय 10 कदम. यावेळेला अपील केली जाते पंचाकडे, परंतु बॉल चाललाय स्टंपला चाटून बरोबर मागे. फलंदाज श्रेयश बॅक टू द पॅव्हिलियन, फलंदाज बाद. आता मी नाही थांबू शकत कोणालाच. प्रेक्षक या ठिकाणी चाललेले आहेत, पण तरी सुद्धा एक उद्घोषणा आहे की लकी ड्रॉ जे पुरुषांसाठी आपण भाग्यवान विजेते निवडणार आहोत, त्यांची निवड लकी ड्रॉ लगेच साठी होणार थांबा. आहे. त्यामुळे कुणीही जाऊ नका, कारण ते 3 भाग्यवान विजेते कोण असतील हे तुमच्यापैकीच या ठिकाणी काही कुपन्स तुमच्यामध्ये आहेत, तीच कुपन्स या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे कुणीही जाऊ नका. पुढचा काही मिनिटाचाच खेळ बाकी आहे आणि त्यानंतर लगेचच बक्षीस वितरण होईल. कुणाल जिदाते, O2 कॉम्बॉक्स. विकेट आली आणि सगळ्यात मोठी, कारण श्रेयश एकटा झुंज देत होता या मॅच मध्ये, त्याच्यावर संपूर्ण सामना निर्भर होता. आणि पहा ना, एकाएकी संपूर्ण मैदान लगेच खाली झालंय. परंतु जे पुरुष आहेत त्यांच्यासाठी देखील कुपन देण्यात आलेले, त्यांनी तुम्हाला देखील काही पारितोषिक आहेत. त्याच्यामुळे लकी ड्रॉ लगेचच होईल, त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका जर तुमच्याकडे कुपन्स असतील. अंगद पाटील, हा बॉल जास्त बाहेर, पंचांचा इशारा वाईड बॉल. टीमची धावसंख्या 39, 5 फलंदाज बाद. सगळ्याच पंचांचं कौतुक व्हायला पाहिजे, खूपच चांगली पंचांची भूमिका सगळ्यांनी निभावली. आमचे स्कोरर प्रवीण लिंगायत यांनी खूप चांगली स्कोरिंग या स्पर्धेमध्ये केली. tenniscricket.in अप्रतिम टेलिकास्ट या सगळ्यांचं राहिलंय. बॉल हवेत आहे, टायमिंग चांगलं दिसतंय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा, सिक्सर नितेशच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. 6 धावा आल्या. टीमची धावसंख्या 45. शॉर्ट बॉलचा वापर अंगदच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल स्लोअर बाउन्सर, अंपायरचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 46, 35 धावांची गरज. 7 बॉल मध्ये या बॉलवर अजून एक सिक्सर आला, परत मॅच बनवू शकते. चांगला बॉल. 34 धावा आता करायचे आहेत. अजून एक धाव कमी होईल, 33 धावा करायचे आहेत पुढच्या 6 बॉलमध्ये. 6 चेंडू 33 धावा.
आदित्य पाटील आता गोलंदाजीसाठी शेवटचं षटक. 6 बॉलमध्ये 33 धावांची गरज आहे. 33 करायचे आहेत पुढच्या 6 बॉलमध्ये. चला लवकरात लवकर सामना सुरू ठेवा आदित्य. 6 बॉल 33. ऑलमोस्ट 2:30 वाजलेले आहेत. सिंधू नायक चषकाची फायनल मॅच शेवटच्या टप्प्यामध्ये. थोड्याच वेळात पोस्ट मॅच प्रेझेंटेशन होईल. या स्पर्धेच्या सगळ्याच विजेत्या टीमचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. चांगला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर आहे. 1 धाव इथे मिळेल. 49 धावा झाल्यात. 5 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. औपचारिकता आता या मॅच मध्ये. 5 चेंडू 32 धावा. नक्कीच अमित नाईकने पहिल्या डावामध्ये खूपच खतरनाक खेळ केला. सूरज पाटीलने त्याला खूप चांगली साथ दिली. सुरुवात धडाक्यात करून दिली. खास करून किरण पवारने त्या 12 धावा केल्या. स्टँड दिला. इथे एक डॉट बॉल. तर 4 बॉलची औपचारिकता. $49 धावा फलकावर आहेत. थोडासा निराशा झाली आहे प्रेक्षकांची. फायनल मॅच मध्ये ती अपेक्षा होती, परंतु सेमी फायनल नंबर 1 कमालीची रंगली. लास्ट बॉल थ्रिलिंग मॅच पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज असताना तो सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगला. अक्षय पवारने मारलेला सिक्सर लक्षात राहील. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला 4 धावा मिळतील. चौकाराच्या मदतीने 53 धावा. 50 अप. फलकावर लागले त्या चौकाराच्या मदतीने. आता फक्त 3 बॉलची औपचारिकता या फायनल मॅच मध्ये आहे. आज नारायणराव राणे साहेबांचा वाढदिवस थाटात साजरा केला गेला. या स्पर्धेच्या आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 75 दिव्यांगांचा सन्मान त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. 3 भाग्यवान दिव्यांगांना त्यांच्या माध्यमातून त्या बाईक देण्यात आलेल्या आहेत. महिलांचा सन्मान, विशेष पैठणी त्यांच्यासाठी. प्रत्येक पुरुषाचा सन्मान त्यांच्यासाठी. लक्की ड्रॉ आणि त्यातल्या त्यात अप्रतिम टेलिकास्ट. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. हे सगळं यश पहिल्याच प्रयत्नामध्ये सिंधू नायक चषकाचं राहिलंय. खास करून लोकनेते नारायण राणे साहेब इथे आवर्जून उपस्थित राहिले. नेतेजी राणे साहेब, आपले धडाकेबाज आमदार, महाराष्ट्राचे कॅबिनेट मिनिस्टर ते इथे उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला आणि आयोजकांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद त्यांनी दिलेत. बॉल हवेत जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि धावा मिळतील 6. षटकार. 60 धावा कंप्लीट झाल्या. 60. जे फटके आहेत अगोदर यायला पाहिजे होते. आता फक्त औपचारिकता. लास्ट बॉल आहे डीजे. धावा झाल्यात आणि पहिलाच प्रयत्न होता सिंधू नायक चषकाचा. सर्व आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. अतिशय कमी दिवसामध्ये हा सगळ्यात मोठा महासंग्राम त्यांनी सिंधुदुर्ग आणि या कोकणाला दिलाय हे म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यामुळे आठवणीत राहील ही स्पर्धा. एक दिवस का होईना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्या आयोजकांचं मनपूर्वक आभार. सुनीलजी नारकर यांचं मनपूर्वक आभार ज्यांनी मला या स्पर्धेसाठी आमंत्रित केलं. व्हाईट बॉलचा निर्णय येतोय. टीमची धावसंख्या 61. शेवटचा बॉल आता शिल्लक. शेवटच्या बॉलवर कडक शॉट. हा चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार आला आणि ही ट्रॉफी मात्र जिंकले AK स्पोर्ट्स वरवडे यांनी. अभिनंदन AK स्पोर्ट्स. पहिला प्रयत्न सिंधू नायक चषकाचा आणि वरवडे स्पोर्ट्सने बाजी मारली. AK स्पोर्ट्सने या स्पर्धेवर अधिराज्य गाजवलंय. वेल प्लेड. तिथे अमोल जमदाळे सर आणि आमचे को अँकर निखिलजी तिथे उपस्थित आहेत आमच्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद.
धन्यवाद कुणालजी. समालोचन कक्षाकडून आपण आवाज ऐकत होतात आणि आता AK स्पोर्ट यांनी ही विजयी मोहोर उमटवली आहे. ज्या क्षणाची उत्कटता आपणाला होती की कोण उमटवणार यावर आपली विजयी मोहोर, आणि तो क्षण आता येऊन आपल्या समोर ठेपलेला आहे आणि त्या क्षणाची उत्कटता या ठिकाणी थांबलेली आहे. कारण AK स्पोर्ट वरवडे म्हणजे नितेशजी राणे साहेब